आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी नीलम गोऱ्हेंनी माझ्याकडून पैसे घेतले। नाशिकमधून ठाकरे गटाच्या विनायक पांडेंचा नीलम गोऱ्हेंवर गंभीर आरोप। तर तुम्ही जर साहेबांबद्दल बोलाल तर तुमचे आम्ही सगळे काढू। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अशोक हरनावळ यांचा नीलम गोऱ्हेंना इशारा। विधानसभेच्या निवडणुकीत ह्या बाईंनी माझ्याकडून पैसे घेतले। माझ्यासारख्या अशा राज्यामध्ये अनेक प्रसंग आहेत। अनेक कार्यकर्ते पुढे येतील आणि सांगतील या बाईंनी काय काय केलेलं आहे। पैशाच्या व्यवहाराशिवाय ही बाई पुढे कार्यकर्त्यांना न्याय द्यायची नाही। साहित्य महामंडळ खंडणी घेऊन संमेलन भरवतं। नीलम गोऱ्हेंनी संमेलनाच्या सदस्यांना 50 लाख आणि आयोजकांना मर्सिडीज दिली। संजय राऊतांचा खळबळजनक आरोप। काल नीलम गोऱ्हे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खाली की मी महामंडळाला 50 लाख दिलं उषा तांबेला म्हटले। बोले लोकांनी रेकॉर्ड केलेलं आहे, मी 50 लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला। सकाळी 9च्या भुंग्यालाही सुसंवाद ठेवायला शिकवा। लग्न सोहळ्यातील राज उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राऊतांना लगावला खोचक टोला। सगळ्यांनी सुसंवाद करावा आणि आपणही सगळ्यांनी मिळून 9 वाजताच्या भुंग्याला सुसंवाद कसा करायचा हे जर शिकवलं तर राज्यातली संवादाची परिस्थिती सुधारेल। देशातील चातुर्वर्ण व्यवस्थेच्या मुळाशी ब्राह्मण माझ्या पूर्वजांनी केलेल्या चुकांची माफी मागतो। श्रीपाल सबनीसांचं वक्तव्य। नथुराम गोडसेंवरही घणाघाती टीका। नथुराम गोडसे हा ब्राह्मण या माणसानं महात्मा गांधीतल्या महात्म्याला ठार मारलं। हे धर्मकारण नव्हे, हे धर्माची माजुरी पण आहे, हे घातक पण आहे आणि अशा धर्मापासून देशाचं संरक्षण करण्याची गरज आहे। मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच बैठकीत 100 दिवसांचा कार्यक्रम दिला आणि दम दिला। पीएस आणि ओएसडी मुख्यमंत्री ठरवतात, आमच्या हातात काही राहिलं नाही। माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला। डिपार्टमेंटचं काम शिस्तीत लागलं पाहिजे। 100 दिवसाचा कार्यक्रम दिला। आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात, हे पण सांगतो तुम्हाला। आमच्या पण हातात काय। पीएस ओएसडी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच। कोकाटेंना हे कदाचित माहीत नसावं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं। तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर आहे, कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे। कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना तात्पुरता दिलासा। नाशिक सत्र न्यायालयाकडून माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती। उद्या सरकारी वकील न्यायालयात 2 वर्षाच्या शिक्षेसंदर्भातील याचिकेवर युक्तिवाद करणार। काँग्रेस 8 मार्चला बीड जिल्ह्यातून सद्भावना यात्रा सुरू करणार। जातीपातीचं राजकारण, महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी काँग्रेसची सद्भावना यात्रा। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती।